अमरावती नदीवरील पुलावरून स्टील चोरीचा प्रकार, सीसीटीव्ही फुटून पुरावे नष्ट। तालुका प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे। सिंदखेडा तालुक्यातील मालपूर इथं अमरावती नदीवर सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामावर संशयास्पद चोरीची घटना समोर आली आहे। दिनांक 18 जून 2025 रोजी रात्री 2 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी 16 आणि 12 mm स्टीलचा मोठ्या प्रमाणावर अपहार केला आहे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। विशेष म्हणजे सीसीटीव्ही कॅमेराकडून हा प्रकार घडवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। या प्रकरणी संबंधित ठेकेदार गिरासे याच्याशी विचारणा केली असता त्यांनी FIR दाखल न करता फक्त तोंडी तक्रार केल्याची माहिती दिली। त्यामुळे संपूर्ण प्रकाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। गावकऱ्यांमध्ये या विषयावर चर्चा असून इतक्या मोठ्या प्रमाणात स्टील चोरी होणं शक्य आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जातो। या पुलाजवळ काम करणारे 20 ते 25 मजूर तात्पुरत्या वस्तीमध्ये राहतात, मात्र चोरीच्या रात्री कोणालाही जाग आली नाही, ही बाब संशयास्पद ठरते। त्यातच ठेकेदारांनी माध्यमांना कोणतीही अधिकृत माहिती किंवा फुटेज दाखवलेलं नाही। याआधीही मालपूर गावातील जिल्हा परिषद मराठी शाळा CCTV कॅमेरे फोडल्याची घटना घडली होती। यावर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रोहिदास खलानी यांनी पोलिसात FIR दाखल केली होती, मात्र पोलीस यंत्रणेनं त्याकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप होत आहेत। या पार्श्वभूमीवर मालपूर गावात सुरू असलेल्या चोऱ्यांचे सत्र आणि पोलीस प्रशासनाची निष्क्रियता यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे। स्टील चोरी गुलदस्त्यात का, असा थेट सवाल आता ग्रामस्थ करत आहेत। महत्त्वाचे मुद्दे: पुलावरून 16 व 12 mm स्टील चोरी, CCTV कॅमेऱ्यात फोडल्याचा अंदाज, पोलिसांकडे फक्त तोंडी तक्रार, FIR नाही, ठेकेदारांकडून फुटेज न दाखवण्यावरून शंका, मागील शाळा प्रकरणातही पोलिसांकडून दुर्लक्ष। या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। दिव्यांगांच्या हक्कासाठी प्रहार संघटनेचा लढा, जळगाव। जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे। बोदवड तालुक्यातील दिव्यांग बांधवांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी प्रखर आवाज उठवण्यात आला आहे। दिनांक 23 जून 2025 रोजी सोमवार दुपारी बोदवड तहसील कार्यालय तहसीलदार अनिल पुरे साहेबांना निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात सांगण्यात आले की अंत्योदय योजनेअंतर्गत पात्र असतानाही अनेक दिव्यांग बांधवांना दरमहा 35 किलो धान्यापासून वंचित ठेवलं जात आहे। तसेच काही रेशन दुकानदारांकडूनही अकारण अडवणूक केली जात आहे। याशिवाय संजय गांधी निराधार योजना, वयोवृद्ध, विधवा, अपंग योजनेतून DBT प्रणालीमुळे अनेक लाभार्थी वंचित राहिले असून 5 ते 7 महिने पगार मिळालेला नाही, अशा तक्रारीही प्रहार संघटनेकडे करण्यात आल्या। या निवेदनावर तहसीलदार अनिल पुरे यांनी तात्काळ लक्ष देण्याचं आश्वासन दिले असून ज्यांना धान्य मिळालं नाही अशा दिव्यांगांची नावासह यादी तयार केल्यास लवकरात लवकर लाभ मिळवून दिला जाईल, असं त्यांनी सांगितलंय। या निवेदन प्रसंगी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष रमेश भाऊ, सल्लागार प्रल्हाद बेद्रे, योगेश महाराज, अशोक भाऊ तायडे, समाजसेवक सचिन उगले, शरद सावळे, मनोज परदेशी, महिला आघाडीच्या संगीताताई वारुळे, यशोदाताई, परवीन बेन यांच्यासह अनेक प्रहार सैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।